भारतीय जनता पक्ष निवडण्यामागचं कारण काय होतं तुमचं? सबका साथ सबका विकास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज सर्व समाज सुटाबुटात आलेला आहे आणि साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत एक जवळजवळ 4.5 कोटीचे कामं ह्या ब्रिजवाडी उत्तरनगरी भागामध्ये झाले. महानगरपालिकेची पाईपलाईन नाही गेलेली आहे का त्या भागात? पाईपलाईन गेलेली आहे पण साहेबांनी मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं, विशाल तू मला नाही जास्त बोललं तरी चाललं असतं, पण त्या महिला पोलिसांना जे सांगितलं महिलांसाठी ते खूप मोलाचं झाले. एखाद्या कार्यकर्त्यावरती विश्वास नागरिकांनी ठेवणं, सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांनी ठेवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि तो तुम्ही संपादित केलेला आहे. महिलांच्या दृष्टिकोनाने तुम्ही काम करणार म्हणल्यावरती तुम्ही लाडका भाऊ असायलाच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले होते की तुमच्या घरातली महिला जर शिकली तर तुमच्या येणाऱ्या 100 पिढ्या चांगलं आयुष्य जगतील. आता आपण पाहिलं की आगामी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, तर तुम्हाला जर नागरिकांनी संधी दिली तर तुम्ही काय करू इच्छिता? जनतेचा सेवक म्हणून कार्य करत राहील आणि नाही जर संधी भेटली तर एक कार्यकर्ता म्हणून पण नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचा लाडका भाऊ, एकनाथ शिंदे, अनापातनाथ एकनाथ, अतुल सावे, प्रामाणिक काम, विकासावर ठाम.